नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. नवापूर तालुक्यातील पानबारा शिवारात महामार्गावर भरधाव मालट्रकच्या धडकेत पत्नी ठार तर पती जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. धडक देणारा मालट्रकचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर त्याने पळ काढला होता, परंतु सोनखाम गावाजवळ त्याला ग्रामस्थांनी पकडले. याबाबत विसरवाडी पोलिसात अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोदा येथील बद्री कॉलनी परिसरात राहणारे अस्लम पिंजारी हे गुरुवारी दुपारी दुकानाकडे दुचाकीने जात होते. बद्री कॉलनीतील मोकळ्या मैदानात काही लहान मुले पतंग उडवत होती. याचवेळी एका पतंगाचा मांजा अस्लम पिंजारी यांच्या गळ्याभोवती अडकला. मांजा अत्यंत तीक्ष्ण असल्याने त्यांच्या गळ्यावर खोल जखम झाली. घटना घडताच आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ धाव घेत मांजा काढला. दुचाकीचा वेग कमी असल्याने व वेळीच मदत मिळाल्याने मोठी हानी टळली. नंदुरबार पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाची आणि 4 स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी शनिवारी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी या पीठासीन अधिकारी राहणार आहेत. दरम्यान उपनगराध्यक्षपदासाठी प्रथमेश शिरीष चौधरी यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. पालिका निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर 21 दिवसांच्या आत पहिली सभा घेणे व उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड करणे बंधनकारक असते. त्यानुसार नंदुरबार पालिकेची सभा शनिवारी दुपारी 12 वाजता होणार आहे. आजच्या परिस्थितीनुसार अभ्यासाशिवाय पर्याय नाही. कोणत्याही क्षेत्रात नोकरी करायची असेल तर पहिल्यांदा शिक्षण विचारात घेतले जाते. यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाला महत्त्व दिले पाहिजे. भविष्यात पुढे जाण्यासाठी चांगले शिक्षण घ्यावे. शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे अधिकाधिक लक्ष दिले पाहिजे व त्यांच्या प्रगतीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घ्यावेत, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी केले. राज्य सरकारने राज्यभरात पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेची अंमलबजावणी सुरू केली असून आता भूमी अभिलेख विभाग असे पाणंद रस्ते नकाशावर दिसत असल्यास त्यांची नोंद 7/12 उतार्यावर करणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील महिन्याभरात सुरू करण्यात येणार आहे. तिळगुळाच्या गोडव्यासह निळ्या आकाशी उंच भरारी घेणारे पतंग मकर संक्रांतीचा आनंद द्विगुणित करतात. बालकांसह ज्येष्ठ मंडळीही पतंग उडविण्याची मौज लुटतात. परंतु पतंग उडविताना पतंगाचा मांजा, विद्युत खांब, रोहित्रे, विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात आल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पतंग उडविताना विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच नंदुरबार शहरात झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. शहरातील एकता नढरातून एका युवकासह दुसरा विधी संघर्ष बालकास पोलिसांनी ताब्यात घेतले. विचारपूस केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली देत चोरी गेलेला 52,400 रुपयांचा मुद्देमाल काढून दिल्याने पोलिसांनी हस्तगत केला आहे. येत्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट. अशा प्रकारचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. येत्या 14 जानेवारीपूर्वी पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबतचे पोस्टर सोशल मीडियावरती शेअर केले जात आहेत. KYC न केलेल्या आणि नियमांचे उल्लंघन केलेल्या महिला योजनेतून बाद करण्यात आले आहे. मानवी व जनावरांचे आरोग्यास घातक ठरणारे भेसळयुक्त दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी लागणारे रसायन बनविणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 20,20,032 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा व अन्न औषध प्रशासन विभाग यांच्या पथकाने केली. वाहनांमागे धावणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त. नंदुरबार शहरातील बायपास रोडवर ठिकठिकाणी भरधाव वेगातील वाहनांमागे भटक्या कुत्र्यांच्या झुंडी धावत आहेत. 4 चाकी आणि दुचाकी वाहनांमागे कुत्रे धावत असल्याने समोरून येणाऱ्या वाहन चालकांचे नियंत्रण सुटण्याचे प्रकार घडत आहेत. होळ उड्डाणपूल ते CB पंप या दरम्यान हे प्रकार सध्या दररोज रात्री उशिरापर्यंत सुरू आहेत. तळोदा शहरातील चिनोदा रोडवरील डम्पिंग ग्राउंडवर पडून असलेला कचरा स्वच्छ करण्याचं काम सध्या पालिका प्रशासनाने हाती घेतले आहे.
ग्राउंडसोबत रस्त्यालगत तसेच समोरही कचरा पडून होता. हा कचरा तातडीने स्वच्छ करण्यावर भर देण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तळोदा शहरातील नागरिक कचरा उचलण्याबाबत पाठपुरावा करत होते. अखेर कचरा उचलण्यात आल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये अरुणोदय सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा मोहीम येत्या 15 ते 31 जानेवारी दरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत एकही नागरिक सिकलसेल तपासणीपासून वंचित राहणार नाही, असे नियोजन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत केले जात आहे. या मोहिमेत नंदुरबार जिल्ह्याचा विशेषत्वाने समावेश करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे न्यायप्रविष्ट असलेल्या खळवाडीच्या जमिनीवर ग्रामपंचायतीकडून व्यापारी गाळ्यांचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केला आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल बिराडे यांना हे निवेदन देण्यात आले आहे. बालकांमधील खिलाडू वृत्तीला चालना देण्यासाठी धडगाव तालुक्यातील पाडावपाडा, कात्री येथे केंद्रस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत 145 बालकलाकार व 203 खेळाडूंनी भाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सभापती गणेश पराडके यांनी केले. अध्यक्षस्थानी कात्रीचे सरपंच संदीप वळवी होते. सविता पाडवी, दिलीप पाडवी, गटशिक्षणाधिकारी डी राजपूत, विस्तार अधिकारी DM चित्ते, केंद्रप्रमुख शंकर वसावे, माजी सरपंच बारकीबाई वळवी, सेमट्या वळवी यांच्यासह केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. नवीन वर्षात रेशनवरील धान्य वाटपात पुन्हा एकदा महत्त्वाचा बदल केला आहे. केंद्र सरकारच्या सुधारित निर्देशानुसार या जानेवारीपासून प्राधान्य व अंत्योदय लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्याच्या प्रमाणात फेरबदल झाला आहे. या निर्णयामुळे रेशनवर काही ठिकाणी मिळणारी ज्वारी आता बंद होणार आहे, तर तांदळाचे प्रमाण कमी व गव्हाचे प्रमाण वाढवले आहे. जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांवर बदलाचा थेट परिणाम होणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शिधावाटप दुकानांवर सुधारित धान्य वाटप सुरू करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. शहादा येथील पोलीस ठाण्यात पोलीस दलाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि पोलीस व जनता यांच्यातील दरी कमी व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे पोलीस स्थापना दिवसानिमित्त 2 दिवसीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसह पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलिसांचे कामकाज आणि शस्त्रास्त्रांची माहिती जाणून घेतली. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांची शहादा पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. शहाद्याचे निरीक्षक निलेश देसले यांना नंदुरबार शहर पोलीस निरीक्षकपदी नेमणूक मिळण्याची शक्यता आहे. शुक्रवारी याबाबत आदेश काढण्यात आले. देसले यांच्या नियुक्तीकडे मात्र लक्ष लागून आहे. समायोजनाअंतर्गत ही बदली करण्यात आल्याचे पोलीस दलातर्फे सांगण्यात आले. नंदुरबार शहरातील भगवती लॉन्समध्ये इस्कॉन परिवारातर्फे शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल अशी माहिती माधव दास यांनी दिली. हरे कृष्णा मेगा युवा महोत्सवाअंतर्गत युवकांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहेत. डॉक्टर सव्यासा प्रभू हे प्रमुख मार्गदर्शक राहणार असल्याचेही सांगण्यात आले. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.